तर त्या वेळची परिस्थिती आपण नजरेसमोर आणली पाहिजे. आणि म्हणून दादांचा घात झाला की अपघात झाला हे मुख्यमंत्री महोदय शोधून काढा. यापेक्षा मी या विषयावर काही जास्त भाष्य करू इच्छित नाही. अध्यक्ष महोदय, दादा म्हणजे एक संपूर्ण महाराष्ट्राचा आधारवड होता. प्रत्येकाला दादा म्हणजे एक आधार वाटत होता. तो पक्ष कुठला आहे, ती जात कुठली आहे, तो धर्म कुठला आहे, तो पंथ कुठला आहे, त्यांच्या बाजूचा आहे की त्यांच्या विरोधात आहे, त्यांच्यावर आरोप केला की त्यांच्यावर टीका केली, त्यांना दोष दिला की काय केलं, याचा विचार न करता काम जर करून घ्यायचं असेल तर दादांच्या दालनात जावं. अशा पद्धतीचा विचार आणि सर्वसामान्य माणसाला, गरजू माणसाला आधार वाटणारा आधारवड म्हणजे अजितदादा होता. आज हा महाराष्ट्राचा आधारवड कोसळून पडला. आज हा महाराष्ट्राचा आधारवड उलमळून पडला. कधी पडला? अध्यक्ष महोदय, ब्रह्मकमळ हे रात्रीचं उगवतं. रात्रीच्या 12 वाजता ब्रह्मकमळ उगवतं. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार नावाचं ब्रह्मकमळ अगदी मध्यानीला उगवलं होतं, उमललं होतं. मध्यानीला उमललं होतं. दुपारच्या 12-1 वाजण्याच्या सुमारास उमललं होतं. तेजानं तळपत होतं. कुणाची नजर लागली माहीत नाही. पण हे उमललेलं ब्रह्मकमळ असंच त्या ठिकाणी करपून त्या ठिकाणी नाश पावलं. नाश के झपावलं. हे केवळ पवार कुटुंबियांचं नुकसान झालं नाही, त्यांच्या पक्षाचं नुकसान झालं नाही, तर समस्त माझ्या महाराष्ट्राचं नुकसान झालं. समस्त माझ्या महाराष्ट्राचं नुकसान झालं. आणि म्हणून महाराष्ट्र माझ्यापेक्षा मोठा आहे असं सातत्यानं मांडणारे दादा आज आपल्यामध्ये नाहीत. आणि म्हणून या सभागृहामध्ये आपण यापूर्वी प्रस्ताव मांडत असताना या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी विलासराव देशमुखांना सुद्धा आपण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. मुख्यमंत्री महोदय, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना सुद्धा श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. त्याचबरोबर माजी अध्यक्ष दत्ताजी नलावडेंना देखील श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आणि माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडेंना देखील आपण या सभागृहामध्ये श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आणि आर पाटलांचा शोक प्रस्ताव सुद्धा या सभागृहामध्ये येऊन गेला आहे. आणि आपण त्या शोकप्रस्तावामध्ये सगळे सामील झालेले होते. शेवटी सर्वांचं जीवन, सर्वांचं आयुष्य समानच आहे. पण तरी देखील दादांचा शोकप्रस्ताव हा माझ्या दृष्टीनं खूप निराळा आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी दादांना या ठिकाणी स्वतंत्र अशा पद्धतीची जी श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केलात. या इथं सुनेत्रा वहिनी बसलेल्या असायच्या. आज सकाळपासून त्यांच्या डोळ्याला डोळा, तसे त्यांचे आमचे घरगुती संबंध आहेत. मी त्यांच्या पूर्वीपासून त्या माझ्या ओळखीच्या, मी त्यांच्या ओळखीच्या, मी त्यांच्या घरी जाऊन जेवण खाऊन करून आलेलो आहे. पण माऊलीच्या डोळ्याला डोळा देण्याचं माझं धाडस होत नाहीये. पण आता इथं समोर बसलेले दादा दिसणार नाहीत. तो कठोर आवाज, तो करारी आवाज, तो कर्तव्यदक्ष आवाज आणि तितकाच आश्वासक आवाज, नुसता करारी कठोर असा नव्हता, तर त्या आवाजामध्ये आश्वासकता होती. एकदा बोलायला उभे राहिले. पण नंतर हा आवाज थोडासा कातर होत गेला होता असा मला एक संशय आला. 2022 साली ते सत्तेमध्ये सामील झाले. आणि सामील झाल्यानंतर मला नेहमीप्रमाणे जेवणाचा निरोप आला. मी जेवायला गेलो आणि जेताना मी माझे कागद घेऊन गेलो. उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारमध्ये आम्हाला विरोधकांना, तेव्हा आम्ही सत्ताधारी होतो, मंजूर झालेली बजेटची कामं, त्या बजेटला तत्कालीन सरकारनं स्टे दिला होता. आणि दादा पुन्हा मंत्रिपदी गेले. आमच्या आशा पल्लवित झाल्या. मी कागद घेऊन गेलो. सगळं मंजूर असलेले सगळे पुरावे दादांच्या हातात दिले. एका बाजूला जेवलो. आम्ही दोघेच केबिनमध्ये होतो. जेवलो, कागद हातात दिले आणि दादांनी सांगितलं, काळजी करू नकोस, बजेटमध्ये मीच तरतूद केलेली आहे, मी ह्याचे ताबडतोब स्टे उठवून देतो. मी स्टे उठण्यापूर्वी आम्ही देवेंद्र फडणवीसजी, त्यावेळेला त्यांच्याकडे अर्थ खातं होतं, त्यावेळेला बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांना घेऊन मी त्यांना त्या सह्याद्रीला पण भेटलो होतो. एकनाथराव मुख्यमंत्री होते, त्यांनी एन्डॉर्समेंट केलं होतं. पण आमचा स्टे उठत नव्हता. दादांनी हातात कागद घेतले, मी ताबडतोब स्टे उठवतो म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी चिठ्ठी लिहून मला बोलवलं आणि दादांनी सांगितलं की मी तुमच्या बाबतीत काही तुम्हाला मदत करू शकत नाही. सरकारचं धोरण ठरलेलं असं आहे की विरोधी पक्षाला मदत करायची नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. नंतर मी कोर्टामध्ये गेलो. तो सगळ्यांचा स्टे उठवला, तो भाग वेगळा. पण त्याच्यानंतर सुद्धा ज्या वेळेला 2024ला पुन्हा सरकार बदललं, तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो. तेव्हा मला त्यांनी स्वतःहून अभिनंदनाला फोन केला. ते प्रत्येकाला करायचे अभिनंदनाचा फोन मला पण केला. तेव्हा म्हटले, मी सांगितलं होतं किती मताने येईल हे सांगता येत नाही.
पण हा पट्ट्या निवडून आल्याशिवाय मात्र राहणार नाही आणि तुम्ही निवडून आलात. मी नंतर त्यांना मंत्र्याला भेटायला गेलो, म्हटलं दादा काहीतरी मदत करा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, भास्करराव माफ करा, आम्ही तुम्हाला अजिबात मदत करू शकत नाही, आमचं धोरण तसं ठरलेलं आहे. पुन्हा मी त्यांच्याकडे गेलो नाही. नाहीतर न चुकता दादांच्याकडे कधी मी गेलो नाही असं कधी होत नाही. सभागृहात गेल्याच अधिवेशनमध्ये इथंच मुद्दामून मी त्यांच्यावर शिवपुतळ्यावरून आरोप केले, जोरदारपणे आरोप केले. का तर रागाच्या भरात येऊन त्यांनी एखादं काम तुमचं करून टाकतो म्हणून म्हणावं. त्यांची नाडी मला माहिती होती, पण काही उपयोग झाला नाही. उलट ते आले उत्तरला द्यायला आणि माझ्यावर एकदम चिडले. त्यांना तो अधिकार होता, पण चिडत असताना मी फक्त डोळ्यात डोळे बघितले. माणूस किती हुशार होता, माणसाला माणूस डोळ्यामध्ये किती वाचत होता. त्यांच्या एका क्षणात लक्षात आलं की ह्यांनी आपल्यावर आरोप केलेले नाहीत, तर हे काम व्हावं म्हणून हा राजकीय खेळ यांनी खेळलेला आहे. एका सेकंदात त्यांनी माघार घेतली, आपले शब्द तिथल्या तिथं थांबवले. असा हा नेता. आमच्या कोकणामध्ये नुकतेच गेले होते. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक कसबा ते संगमेश्वर तालुक्यामध्ये बांधण्याकरता म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यांनी खूप सगळी टीम घेऊन गेले. उन्हा तानातून फिरले, वर खाली नाचले. तिथं गेल्यानंतर त्या मधमाशा, त्यांना प्रचंड प्रमाणामध्ये त्या मधमाशांचा त्रास झाला. मला वाटतं अनेक कामं तुम्ही त्यांची पूर्ण करणार आहात. त्याच्यामध्ये हे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे आमचं वैयक्तिक कोणाचं काही काम नाही आहे, कोकणाचं आहे, ते आपण पुरं करावं अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. दादांबद्दल सांगत असताना त्यांना अनेक प्रकारे छळलं. त्यांच्या शब्दाचा अन्वय अर्थ काढून, वेगळा अर्थ काढून मी काही त्यांच्यावर हे सांगतो नाही, पण थोडंसं विकास कामांच्या योजना, सरकारी योजना, विकास कामं याच्यावर महाराष्ट्रामध्ये बोलायचं झालं तर दादांचा कोणी हात धरू शकत नव्हता. पण राजकीय कोणावर टीका टिप्पणी करायचं म्हटलं की थोडं कुठेतरी ते नेहमी फसायचे. राजकीय टीका टिप्पणी करण्यामध्ये, शब्दामध्ये कुठेतरी फसायचे आणि मग त्या शब्दाला धरूनच सगळे त्यांना चारी बाजूनं त्यांच्यावर उगाचच आरोप करत असायचे. आणि म्हणून दादा कधी कधी शब्दात फसत होते, परंतु तितकेच मागे घ्यायची त्यांची तयारी असायची. त्यांना तोही त्रास झालेला मी त्या ठिकाणी बघितलेला आहे. हल्लीच एका IPS अधिकाऱ्याला त्यांनी नुसता फोन लावला. IPS अधिकाऱ्याचं पोलीसचं काम आणि ते काम होतं महसूल विभागाचं. माती खणत होता म्हणून तिथं IPS अधिकारी गेली. आपल्या कार्यकर्त्यांनी फोन केल्यानंतर फोन करावा लागतो आणि मग ते IPS अधिकारीचा एवढा रुबाब. आणि आम्ही राज्यकर्ते सगळ्याच पक्षाचे आमचे, आम्ही दादांना घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या पक्षाच्या वतीनं पण टीका झाली, मी नाही म्हणणार नाही. सगळ्यांनीच टीका केली की दादा मुख्यमंत्री झाले म्हणून काय झालं, त्यांचे कार्यकर्ते असे झाले म्हणून काय झालं. अरे ते IPS अधिकाऱ्याचं काम आहे काय? त्या ठिकाणी जाऊन कोण माती उत्खनन करत असेल तर त्याला अटक करणं, त्याला दम देणं, ते महसूल विभागाचं काम आहे, ते तहसीलदाराचं काम आहे, ते प्रांताचं काम आहे. आणि ही गेली का ती कशाला सिव्हिल ड्रेसवर? जेव्हा चारी बाजूनं दादांवर टीका व्हायला लागली, मी स्वतःहून स्टेटमेंट दिलं. कोण IPS अधिकारी? काय समजते उपमुख्यमंत्र्यांबद्दल एवढं बोलते ती? तिला कोणी अधिकार दिला? कोणी असले म्हणून काय झालं? ती तिच्या खात्याच्या बाहेर जाऊच कशी शकते? वगैरे वगैरे माझ्या पद्धतीनं मी स्टेटमेंट दिलं. बावनकुळे साहेब, दादांचा मला रात्री फोन आला 11:30-12 वाजता की भास्करराव तुमचं मी स्टेटमेंट बघितलं, पण आता हा विषय वाढवू नका. मी ते थांबवायचं ठरवलं. मला कळत नव्हतं की दादांना नेमकं काय खुपत होतं, काय सलत होतं. हा माणूस इतका कसा काय हळवा व्हायला लागला की हे वाढवू नका, हे करू नका, ते करू नका, ते करू नका. असे दादा कसे काय होऊ शकतात? अशा प्रकारचा विचार हा माझ्या मनामध्ये सुद्धा आला. आणि म्हणून बांधवांनो, भगिनींनो, किती बोलाल तेवढं भरपूरच आहे. एक किस्सा माझ्या आयुष्यातला सांगावा की न सांगावा असा सारखा मनामध्ये आहे, पण मला वाटतं तो सांगावा. चुकला तर तो माझा काढून टाका रेकॉर्डमधून. 2006 साली पक्षानं मला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मला विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि दादांनी मला देवगिरीला मुख्यमंत्री महोदय भेटायला बोलवलं. मला वेळ झाला, दादा वरती निघून गेले होते, वरती रूममध्ये. त्यांनी फोन लावला ऑपरेटरने, तुम्हाला किती वाजता बोलावला होता? तुम्हाला माहीत आहे त्यांची बोलण्याची पद्धत. म्हटलं दादा उशीर झाला. बरोबर, ठीक आहे, ती तुम्हाला काय वस्तू ठेवली ती घेऊन जा. त्यांनी मला वस्तू जी ठेवली होती, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, ते माझ्या निवडणुकीकरता 25 लाखाची मदत मला ठेवली होती. मी 1974 सालापासून व्यवसायात आहे. इतके वेळा आमदार झालो, पण 25 लाख रुपये आयुष्यात एकत्र कधीच बघितले नव्हते.
एकत्र 25 लाख माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा त्या दिवशी बघितले. आणि मी माझं म्हणणं बंद करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मी असं ठरवलं होतं की माझ्याकडे काही एक अमुक एक काही काय येईल, त्या दिवशी पहिलं दादांना भेटेन. दादांना मी भेटायला गेलो. दादानी त्याच्यामध्ये भर टाकून मला परत पाठवलं. घेणं सोडाच, पण त्याच्यामध्ये भर टाकून मला सन्मानानं परत पाठवलं. असा हा नेता, आज हा नेता आपल्या सर्वांच्या मधून निघून गेला. शेवटी जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला, असं जे म्हणतात त्याच पद्धतीनं हे सगळं घडलेलं दिसतंय. आणि म्हणून जास्त वेळ न बोलता मी एवढंच सांगेन, शेवटी दादा जरी आपल्यातून गेले असले तरी स्पष्टता व सत्य का आधार चला गया, स्पष्टता व सत्य का आधार चला गया, स्नेह प्रेम प्यार का मीनार चला गया, स्नेह प्यार का प्रेम और प्यार का मीनार चला गया, हमारे दिल से दूर तो वह जा न पाएगा, हमारे दिल से दूर तो वह ना जा पाएगा, वो छोड़कर ये संसार भले ही चला गया. त्याने हा संसार सोडून गेले असले, हे जग सोडून गेले असले तरी तुमच्या हृदयातून ते जाऊ शकणार नाहीत, जाणार नाहीत. अशा दादांना मी माझ्या कुटुंबातर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादांच्या वयोवृद्ध मातोश्री घरामध्ये आहेत. पवार साहेबांसारखा वयोवृद्ध नेता काका त्यांच्या घरीमध्ये आहेत. सुनित्रा वहिनी पवार आहेत, यश आहे, पार्थ आहे. या सर्वांना हे दुःख सहन करण्याची आई जगदंबेनं ताकद देऊ, अशा प्रकारची प्रार्थना करतो. त्याचबरोबर स्वरूपसिंग हिर्या नाईक यांच्या हे इथं असताना मी आमदार होतो. त्यांच्याबरोबर अनेक वेळा आमचे संबंध आलेले होते. शालीनताई वसंतराव पाटील ह्या सुद्धा सभागृहामध्ये आम्ही आमदार असताना होतो. आमचे मित्र राज पुरोहित हे सुद्धा आमच्याबरोबर आम्ही एकत्र काम केलेलं आहे. राज्यमंत्री गंगाधर पटणे ह्यांनी सुद्धा आम्ही एकत्र काम केलेलं आहे. निळकंठ चिंतामण फालक हेच तेवढे फक्त आम्हाला परिचित नाही. विश्वास रामचंद्र नांदेकर यांनी आम्ही सुद्धा एकत्र काम केलेलं आहे. रूपलेखा खंडेराव ढोरे ह्या 1995 ते 99 युतीच्या आमदार म्हणून आम्ही एकत्र काम केलेलं आहे. या सगळ्यांच्या दुःखद निधनाबद्दल मी या ठिकाणी शोक व्यक्त करतो, त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो.